निघाली होती नंदुरबारकडून मुंबईला सकाळी सकाळी 5:30 वाजता आणि ते कसं ते पुढे बघतच राहा। तो हाय आई एम आंचल और मैं रहती हूँ नंदुरबार में घर से दूर। तो मैं आज निकल पड़ी थी नंदुरबार से मुंबई की और रात्रीची डायरेक्ट ट्रेन असते नंदुरबार ते मुंबई, बट माझ्या अंगातली चूल काही कमी होत नाही आणि सकाळी सकाळी उठून 2 ट्रेन चेंज करून मी पोहोचली मुंबईला। बट ते कसं, सगळ्यात पहिले मी उतरली सुरतला आणि सुरतवरून माझी दुसरी ट्रेन होती, त्यामध्ये मला अर्धा एक तासाचा गॅप होता, त्यामुळे म्हटलं गुजरातमध्ये आलोय आणि गुजराती नाश्ता करणार नाही असं तर होणार नाही, म्हणून मस्त व्हाईट ढोकळा पार्सल करून घेतला आणि सुरतने पावसासोबत तर स्वागत केलंच होतं, त्यामुळे मस्त पावसात उभं राहून गरम गरम चहाची चुस्की मारली। तेवढ्यातच वेळ झाला माझ्या मुंबईच्या ट्रेनचा। मग निघाली दुसऱ्या स्टेशनवर अँड तिकडे जाऊन बघितलं ट्रेन अजून 15-20 मिनिटं लेट होती, त्यामुळे ट्रेनचा वेट केला अँड कशी तरी मुंबईला पोहोचली। पण मुंबईमध्ये सुद्धा पावसाने स्वागत केलं होतं आणि ते सुद्धा भल्या मोठ्या पावसाने, ज्यामुळे मी काढलं बॅगेतलं रेनकोट आणि मस्त रेनकोट घालून रेडी झाली पावसामध्ये जाण्यासाठी। आणि मग आम्ही गेलो सायनच्या गुरुकृपामध्ये, जिथे भेटतो एकदम टेस्टी असा पंजाबी नाश्ता। तर सगळ्यात पहिले आम्ही घेतलं होतं छोले समोसे, छोले कुलचे अँड नंतर डेझर्टला रसमलाई सुद्धा। आणि हा नाश्ता केवढा टेस्टी होता हे तुम्हाला माझ्या रिएक्शन वरून समजेलच। बट मी मुंबईला का आली होती आणि मी फक्त एकाच दिवसासाठी आली होती, ते कशासाठी ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच। बट एक हिंट देते की साड्यांची शॉपिंग झाली आहे, सो ज्वेलरी शॉपिंग बाकी आहे, सो तेच करूया आपण अँड बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।